आज आपण चकलीची भाजणी कशी करायची ती बघूया। तर मी वाटीचं माप घेतलेलं आहे। हे 2 वाट्या तांदूळ घेतलेले, या वाटीने घेतलेले। हे 2 वाट्या तांदूळ घेतलेले, 1 वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडीद डाळ, उडीद डाळीच्या अर्धा मुगडा, 2 छोटे चमचे पोहे घेतलेले आणि 1 चमचा धणे घेतलेले आणि ओवा भाजून झाल्यानंतर घालणार आहे। मी हे सगळं पुसून घेतलेलं आहे स्वच्छ आणि तसंच भाजणार आहे। तुम्हाला वेळ असला तर तुम्ही हे डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे, थोडे सुकवायचे पंख्याखाली आणि नंतर भाजून घ्यायचे। सगळं भाजून झाल्यानंतर याचं जवळजवळ 1 किलो पीठ पडणार, कारण हे जवळजवळ अर्धा किलो तांदूळ आहेत। आता आपण भाजून घेऊया। कढई गरम करत ठेवलेली आहे। सुरुवातीला तांदूळ भाजून घेऊया। गॅस मिडियमच ठेवायचा। मी हे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले, तुम्ही घरात कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता। नवीन तांदूळ चकलीसाठी घ्यायचा नाही। जसे तांदूळ भाजत जाईल तसे तांदूळ हे हलके होतात। तर आपले तांदूळ भाजत आलेले आहेत। थोडासा कलर बदलला तांदळाचा की भाजून झाले समजायचे। तुम्हाला जास्त प्रमाणात भाजणी करायची असली, 1 किलो जर तांदूळ तुम्ही घेतले तर अर्धा किलो चणा डाळ, पाव किलो उडीद डाळ, त्याच्यानंतर 100 ग्रॅम मूग डाळ, असं प्रमाण कमी कमी करत घेऊन जायचं। थोडे थोडे डाग पडलेले तांदळाला, जास्त डाग पडून द्यायचे नाहीत, काळपट नाही करायचे। आणि आता हे आपण कपड्यावर काढून घ्यायचे। ताटात काढलं तरी गरम तांदूळ आहेत ना, पाणी सुटतं ताटाला, म्हणून आपण कपड्यावर किंवा पेपरवर काढू शकता। आता मी हे तांदूळ काढून घेते। आता चणा डाळ भाजूया। डाळी भाजायला जास्त वेळ लागत नाही, डाळी पटपट भाजल्या जातात। कढई तापलेलीच असते त्यामुळं डाळी पटपट भाजल्या जातात। हे डाळ तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे, म्हणजे चकली कुरकुरीत होते, जास्त तेलकट होत नाही। भाजून झालेली आहे डाळ, आता काढून घेऊया आपण। आता उडीद डाळ, उडीद डाळ पण भाजून झालेली आहे। मूग डाळ, मूग डाळ पण आपण अशीच भाजून घेऊया। मूग डाळ पण झाली भाजून आपली। आता पोहे पण झालेत भाजून आपले। पोहे चांगले कुरकुरीत भाजायचे। आता धने, आणि गॅस बंद करायचा, कढई गरमच आहे आपली। धने आणि 1 चमचा जिरं, कढई गरमच आहे, फक्त हे धने गरम करून घ्यायचे, भाजले जातात गरम कढईमुळे। हे बघा मी काढून घेते। हे सगळं भाजून झालेले, थंड झालेले आहे। आता हे मी दळून घेणार आहे। माझ्या घरात चक्की आहे त्यामुळे मी घरीच दळून घेणार आहे। हे बघा भाजणी आपली तयार आहे, चकलीची भाजणी तयार आहे। मी आत्ताच घरच्या घरी ही दळलेली आहे।